सविस्तर ठरवावं लागणार आहे. हे आंदोलन कसं करायचं, मागण्या कोणत्या, त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी 2200 शेतकऱ्यांसाठी घातलं त्यांना सन्मानानं आपण बोलवलं. आपण तिथं सविस्तर चर्चा करू, आपण ही लढाई सुरू करू. तिथून पुढे सगळं ठरल की कसं करायचंय, काय करायचंय, आणि इमानदारीने लढाई लढून 100% जिंकू. याच निमित्तानं माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगणं आहे, तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे मन जिंकलेत. हैदराबाद गॅजेटियरचा JR काढून हैदराबादच्या त्या JR नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. प्रमाणपत्र देण्याचं वाटप करण्याचं काम तातडीनं सुरू करा. तुम्ही काय आमच्याशी डाव खेळू नका. तुम्हाला वाटत असेल तिकडे आम्ही ओबीसीला म्हणतो धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला म्हणजे ओबीसी खुश, इकडे म्हणताल की मराठ्यांना आम्ही JR दिला म्हणजे मराठी खुश, मराठ्याचं मतदान घ्यायचं आणि ओबीसीचं मतदान घ्यायचं, ही डाव मी तरी कमीत कमी कधी यशस्वी होऊ देणार. तुम्ही मराठ्यांचे जे मन जिंकलेत ते कायम जर ठेवायचे असतील तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करायचं, वाटप करायचं काम सुरू करा. गावागावातल्या समित्या स्थापन करायचं लवकर आदेश द्या. शिंदे समिती नुसती कागदावर आहे, तिला महाराष्ट्रभर सगळ्या मराठवाडाभर नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा. व्हॅलिटी लोकांच्या रोखून धरल्या त्या द्यायच्या सांगा, ज्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा. आणि आणखीन एक याच्या बरोबर काम करा. हा माझा आरोप नाहीये, तुम्हाला सांगणं आहे फक्त हे जे सांगतोय ते, की तुमच्या सरकारमधले म्हणजे ते छगन भुजबळ, तुमच्या सरकारमधलेच लोक तुम्ही काढलेल्या JRच्या विरोधात कोर्टात जातेत कस काय? तुम्ही तर जायचं नाही सांगितलं ना. कारण ज्या सत्तेत तुमच्या जी गोष्ट तुम्ही मराठ्यांना दिली, हैदराबादच्या JR काढून मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं जे फडणवीस साहेब तुम्ही ठरवलंय, मग तुमच्या सरकारमधला एक माणूस हायकोर्टात मुंबईच्या आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात जातो कसा? ह्यो खूप मोठा मराठ्यांना आम्हाला प्रश्न पडलेला. तुम्ही जर नुसते डोळे जरी वटारले तरी सगळे मंत्री टपाटपा जागेवर बसतील, पण तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबळनी 5 याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्याच कशा? हा खूप मोठा प्रश्न आहे. मग तुम्ही तर नाही ना करायला लावलंय. छगन भुजबळला सांगून की तू म्हणजे द्यायचं एकीकडून आणि घालवायचं पण तुम्हीच. म्हणजे आम्हाला ही शंका येऊ नये असं म्हणणं आहे आमचं. आजही आमचं मन तुमच्यावरून उठलेलं फडणवीस साहेब नाही. न होणारं काम तुम्ही केलंय, त्यामुळे मराठा समाज तुमच्यावरती 100% खुश आहे. परंतु मराठ्यांना ही उद्यापासून शंका यायला नको की तुम्ही सरकारनंच मराठ्यांना मराठवाड्यातलं आरक्षण दिले JR काढून, आणि सरकारमधला तुमचाच मंत्री आमच्या विरोधात याचिका करतो, म्हणजे तुम्हीच तर त्याला रसद दिली, बळ दिले असं नाही ना. म्हणजे द्यायचं पण तुम्हीच आणि घालायचं पण तुम्हीच. ही खेळ मात्र फडणवीस साहेब मराठ्यांबरोबर आपल्याकडून खेळण्यात येऊ नये एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही आणि गृह मंत्रालयानं महाराष्ट्राच्या त्याची जामीन रद्द करावी. जामीनवर तो बाहेर आहे, इथं जातीय भेद तयार करतोय, जाती जाती तो दंगली घडवील. मंत्रिमंडळात जाती जाती तेढ निर्माण करून दंगली घडवणारा माणूस मंत्रिमंडळात नसायला पाहिजे. आणि जर असलाच तर त्यांनी जाती जातीत असे तेढ निर्माण केले नाही पाहिजेत. मोर्चे काढून, रास्तारोको आंदोलन करून दंगली पेटवण्याचं काम, दूषित भाषण की जिथं जातीय दंगली भडकते ना असे भाषण करायचे, असा तेढ निर्माण करायचा, राज्यातलं वातावरण खराब करायचं. अशा मंत्र्यांची, छगन भुजबळची जामीन महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयानं रद्द केली पाहिजे. पुन्हा पुन्हा तेच सांगतो, हैदराबाद फडणवीस साहेब आमचा आणखीनही तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही. हैदराबादच्या गॅजेटच्या नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात तातडीने यावं. शिंदे समिती काही काम करत नाहीये, तिला मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा. प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायचे सांगा कुणबीचे, आणि व्हॅलिडिटी पण द्यायच्या सांगा.
आणि महत्वाचा विषय, या मंगळवारी येत्या कॅबिनेटला सातारा संस्थांचं गॅजेटियरचा JR काढा. 1 महिन्याचा तुम्ही वेळ घेतला होता, आता 2 महिने होत आले. 2 नोव्हेंबरला, ह्या 2 नोव्हेंबरला आता 2 महिने पूर्ण होतील. आमच्यात थांबायची क्षमता नाही. फडणवीस साहेब, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला देऊन द्यायचंच ना, त्याला मोकळ्या मनाने दिलं पाहिजे. कोणची जात असू, ती लाडकी बहीण असन, किंवा ते शेतकरी असन, किंवा तो धनगर असन, किंवा तो बंजारा समाज असन, किंवा तो मराठा असन, किंवा तो दलित मुस्लिम असन, एखादी गोष्ट द्यायची ठरवली ना, बिनधास्त द्यायचे ठरवायचं. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा JR प्रमाणपत्र वाटप करायसाठी गाव लेवलला समित्याच गठीत नाहीत. काय उपयोग असल्या कामाचा? लोक असे मोकळं प्रेम केलं पाहिजे लोकांनी तुमच्यावरती, मोकळं, की फडणवीस साहेबांनी न होणारं काम केलं. मराठवाड्यातल्या मराठ्यांना गॅजेट दिलं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं, असं मोकळ्या मनाने काम केलं पाहिजे. देऊन तर द्यायचं, पण असं पाहत चाफत द्यायचं. म्हणजे एखाद्या माणसाचं दुखत आहे, त्याला नीट करायचंय, पण आधी उची गोळी देऊन बघ, मग दुसरा डोस देऊन बघ, टोपणभर औषध पाजून बघ. एखाद्याला तुम्हाला जेव घालायचंय ना, मग त्याला अर्धी भाकर द्यायची, पोटभर द्यायची, तर असं काय जेव घालायचं म्हणलं तो खाय तुला काय खायचं काय? असं नाही, भूक लागली तर मग एवढंच खाय, असं नाही ना. मग तुम्हाला काम करायचं ना मोकळ्या मनानं, मराठवाड्यातल्या मराठ्याला आरक्षण द्यायचं ना, छातीत ठोकून द्यायचं. फडणवीस साहेब, ही अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून. एकीकडून तुमचाच मंत्रिमंडळातला मंत्री 5-5 याचिका दाखल करतो हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात. तुमच्या परवानगीशिवाय त्याची टप्पर नाही, हे मी हृदयावर हात ठेवून सांगतो. तुमच्या परवानगीशिवाय त्याची याचिका दाखल करायची टप्परच नाही. कारण एक तर ते जेलच्या बाहेर जामिनावर आहे, आणि तुमच्या विरोधात काम करायचं फडणवीस साहेब, एवढी डेअरिंग छगन भुजबळात नाही. त्याला साधं नुसतं कुंकुड, पोलीस जरी आला म्हणलं दारात तरी तो म्हणतो चौकशीला, लगेच झंडळी लागते त्याला, इतकं भेट आहे. पोलीस म्हणलं की त्याला टेन्शन येतं, चौकशी म्हणलं ना ते संडास बाथरूमातच लपत आहे. आणि एवढं मोठं कार्य की जो JR तुम्ही काढलाय, त्या JRच्या विरोधात ते सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात जातो, एवढी टप्पर तुमच्या पुढे होऊ शकत नाही. तुमचं काहीतरी बळ रसद असल्याशिवाय, तुमची काहीतरी साथ असल्याशिवाय छगन भुजबळात हिंमत नाही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जायची. कारण JR तुम्ही काढलाय, तुमच्या JRचा तो अपमान करू शकत नाही तुमच्या परवानगीशिवाय. तुम्ही जर मोठ्या मनाने JR काढलाय फडणवीस साहेब, आणि त्याला विरोध छगन भुजबळ करतोय, हे आम्हाला मराठ्याला पटतच नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून JR काढलाय, आणि तो कल्याण होऊ नये म्हणून तुम्हाला डावलून तुमचा शब्द मोडून छगन भुजबळ लढूच शकत नाही. याला 100% तुमचं खतपाणी असलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. ते आम्हाला वाटू नये म्हणून तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करावेत, ही आमची अपेक्षा आहे. आमचा तुमच्यावर बसलेला भरोसा कधीच उठणार नाही, याच्यात शंका असायचं काही कारण नाही. आम्हाला ज्या शंका होत्या त्या आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडल्यात. पुढं तुमचं मन, तुम्हाला जसं करायचं तसं करा, आम्हाला जसं करायचं तसं आम्ही मग करणार. पाटील, तुम्ही आता मराठा आरक्षणाची मागणी केली, हैदराबाद गॅजेटचं JR लागू झालेलं आहे, मात्र आता तुम्ही असं म्हटलंय की सातारा संस्थांचा JR लागू करावा, मात्र अद्यापपर्यंत मराठवाड्यातल्याच जो JR लागू झालेला आहे तो मराठा समाजाला अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही. अनेक गावाच्या नोंदी सापडत नाहीये, अनेक गावांच्या हैदराबाद संस्थान असताना त्या ठिकाणी जी दंगल झाली त्याच्या अनेक दस्तावेज जळालेले, मग अशा लोकांना कसं न्याय देणार? आपण काय गॅजेटियरनी संख्या दाखवली. उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही पहिल्यांदा एक जिल्हा होता, इथं 2.5 लाख कुणबी आहे. आमचं विखे साहेबांकडे त्या दिवशी तेच म्हणणं होतं, हे 2.5 लाख गेले कुठं, यांना कोणी गायब केलं, किमान ते 2.5 लाखाला द्या. मग आम्ही त्यांच्या पाल्याला घेऊ, त्यांच्या वारसाला घेऊ. ते 2.5 लाख गेले कुठं? जवळपास 2,13,000 नांदेड जिल्ह्यात आहेत, 1,39,000 जवळपास बीड जिल्ह्यात आहेत, धाराशिवला आहेत, लातूरला आहेत, परभणीला आहेत, हिंगोलीला आहेत. हे गेले कुठं? आमचं हे म्हणणं आहे. कारण त्या काळातला असणारा मराठा 2.5 लाख होता, तर आता त्याचे 7-8 लाख झालेच ना. म्हणजेच मराठवाड्यातला सगळा मराठा गॅजेटियरच्या नोंदीनुसार सगळा कुणबी, तुम्ही ते देऊन टाका, हे म्हणणं आहे आमचं. नुसतं तुम्हाला फडणवीस साहेब एकटं ओबीसी म्हणून चालणार.
मराठ्यांना डावलून सत्ता येत नाही याचा अनुभव तुम्ही विधानसभेला घेतलेला आहे. मराठ्याशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही आणि मराठ्यामुळे सत्ता आलेली.